सध्या राज्यात कॅप्टन खरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक जुनं कनेक्शन समोर आले. यामुळे या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट मिळालाय. मागील काही काळापासून आक्रमक भूमिका घेणारे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याच पक्षाचे खरातची कनेक्शन समोर आले. त्यामुळे महायुती सरकारला देखील उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांचे या भोंदू बाबाशी कनेक्शन समोर आले होते. पण महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचे देखील या कॅप्टन खरातशी संबंध उघड झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता यामुळे सर्व एकच माळेचे मणी अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त होताना दिसते. तर नेमके कोणते आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या भोंदू कॅप्टन खरातशी असलेले कनेक्शन? महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातला कोणता निर्णय आता उद्धव ठाकरेंना भोवणार आहे? चला या सर्व प्रश्नांवर सखोल पद्धतीने चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. मित्रांनो, दिनांक 19 मार्च 2026 रोजी एका धक्कादायक बातमीने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले होते. नाशिक येथील रिटायर मर्चंट नेव्ही ऑफिसर आणि स्वयंघोषित ज्योतिषाचार्य तसेच अंकशास्त्रज्ञ अशोक खरात यांचे काळे कृत्य संपूर्ण राज्यासमोर उघड झाले. या भोंदू बाबा सत्ताधारी पक्षातील अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या भोंदू कॅप्टन खरातशी भेटायला गेले होते. ही बातमी उघड झाली. त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे देखील या कॅप्टन खरातशी संबंध राज्यासमोर जाहीर झाले. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आपल्या आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पण आता या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट मिळालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे देखील या कॅप्टन खरातशी संबंध समोर आले. मित्रांनो, हे प्रकरण आहे महाविकास आघाडीच्या सत्तेच्या कार्यकाळातील. तर नेमकं झालं असं की सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान या न्यासाला दारनाथ धरणातून आणि आरक्षित करून देण्याचा मुद्दा समोर होता. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा एका निर्णयामुळे सध्या उद्धव ठाकरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी एका खासगी संस्थेला वळवण्याचे खळबळजनक आरोप केले जात आहेत. या संदर्भात दिनांक 31 जुलै 2020 रोजी जलसंबंध विभागाने एक शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध केला होता. यानुसार सिन्नरच्या श्री शिवनिका संस्थानाला धारनाथ धरणाच्या गोदावरी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत मंजूर करण्यात आला होता. कोरोनासारख्या संकट काळात हे पाणी या नराधम कॅप्टन अशोक खरात यांच्या संस्थेकडे वळवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार या संस्थानाला सुमारे 39 लाख लिटर इतका बिगर सिंचन पाणी हक्क मंजूर झाला. हे पाणी धारणा धरण आणि गोदावरी उजवा तट खालच्या 48व्या किलोमीटरवरून साठवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे संस्थानाचा अध्यक्ष कॅप्टन खरात याचा दबदबा या निर्णयामागे असल्याचे सध्या सांगितलं जात आहे. ज्या काळात शेतकरी सिंचनासाठी पाण्यासाठी संघर्ष करत होते, त्याच काळात एका खासगी संस्थानाला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित करून दिल्याने महाविकास आघाडी सरकारला त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासनाने या निर्णय घेताना काही अटी नमूद केल्या होत्या, मात्र प्रत्यक्ष त्या अटींचे कोणतेही पालन झाले नाही. यामुळे कॅप्टन खरातचे काळे कृत्य जगासमोर जाहीर झाल्यानंतर आता या प्रकरणाची देखील राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, ही होती बातमी उद्धव ठाकरे यांच्या भोंदू बाबा कॅप्टन खरात कनेक्शन संदर्भातली. तुम्हाला काय वाटतं? महायुतीतील अथवा महाविकास आघाडीतील कोणत्याही बड्या नेत्याचे अशा प्रकारच्या शोषणकारी बाबाशी असणारे संबंध हे कितपत योग्य आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.